आपल्याला 35 क्रोर्स मिळाले. आपण विनर झालो का? हे दोघं बसतील चाळ फुटत आणि आपण बसूया फ्लाईट मध्ये. ते इन्स्पेक्टर सांगतात की आपल्याला आता कुणालाच इकडे फार वेळ नाही थांबता येणार, निघायला हवं. हो, मला कल्पना आहे ते. सौमित्र बिचारा केव्हापासून राधिका बहिणींना तेच सांगतोय, पण गुरु ना त्यांनी सगळा तमाशा केला. परत कसं बसं समजवलं इन्स्पेक्टरला. आत्ता नको तो विषय, मी राधाला परत एकदा समजवतो. राधा, उशीर झालाय खूप, आता निघूया का प्लीज? उद्या येऊया लवकर. सौमित्र, मी एकदा सांगितलंय मी नाही येणार. राधा ऐक ग जरा. नाही सौमित्र, मी नाही येऊ शकत. सुनबाई, इथे जास्त वेळ आता थांबणं योग्य नाही, तू घरी चल. अबा, तुम्ही पाहिलं ना हे काय होऊन बसलंय. मी नाही येऊ शकत घरी. हो, पण जे झालंय ते बदलणार तरी कसं? 35 करोड रुपये चोरीला गेले. हा विचार जरी मनात आला ना तरी अंगाचा थरकाप उडतो. मला काय वाटतं वसंतराव, तुम्ही सगळेजण गेलात तरी चालेल. मी थांबतो ना तिच्याबरोबर. हो नाही काका, काही गरज नाही, आम्ही सगळे आहोत ना. मी आहे, आनंद आहे, सगळे आहोत. तुम्ही जा, काही नका काळजी करू. बरोबर बोलतोय सौमित्र. प्लीज तुम्ही सगळे घरी निघा. हो पण बाबा, आम्ही सोडू तिला घरी, काही नका काळजी करू. सगळे जण जातो. ओके? राधिका, रडू नको बाई, रडू नको ना. हे का झालं बा? कोण आहे आज? कोण आहे हा माणूस जो माझ्या राधिकाला असं करत आहे? मला कळलं ना, चांगलं समजून घे. त्या सोडणार नाही त्या. मी नाही येत बरं घरी. सरिता बहिणी, ऐका बरं. अहो, तुम्हीच अशा रडायला लागलात तर राधिकाला जास्त त्रास होईल ना. मला वाटतं काका, आपण सगळे आता घरी जाऊया. चला सरिता बहिणी. सौमित्र, तू आहे ना सोबत? हो आई, मी आहे. नका काळजी करू, आहे आहोत आम्ही. काही लागलं तर फोन करशील बरं? हो हो करतात ते. चल चल तू चल. रडू नको बाई, आहोत आम्ही. सरिता, चला चला. चल. श्रेयस, हां सर. जमलं तर प्लीज पानवलकर सरांना घरी सोड ना. आणि त्यांच्या बरोबर राहा रात्रभर प्लीज. आपण वाटलं तर टच मध्ये राहू. हो सर. सर प्लीज. सर तुम्ही घरी जा, थोडा आराम करा. नाही आनंद, मी नाही जाणार इथून. अरे ती चावी माझ्याकडे होती. किती विश्वासाने राधिका वहिनींनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी केली आणि काय प्रसंग ओढवला रे आपल्यावर. कसं घडलंय सगळं? प्लीज सर, प्लीज सर, प्लीज प्लीज सर, नका रडू प्लीज. तुम्ही प्लीज घरी जा, थोडा आराम करा प्लीज. सर सर प्लीज आमचं ऐका. सर हे बघा, पोलीस आहेत, काही जे काही आहे ते कळेल आपल्याला. तुम्ही चला आधी. सर एक मिनिट पाणी घ्या. सर प्लीज शांत व्हा प्लीज. तुमच्यामुळे काही झालेलं नाही. हळू हळू. सर हळू हळू. सर चला. सर आराम. सर रडू नका प्लीज. तब्येतीची काळजी घ्या. सर या. श्रेयस, हो.
लवकर 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 चल 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 निघूया. कुठे चाललोय? अगं असं काय करते आपल्याला इकडनं निघायला हवं. प्लॅन सगळा नंतर सांगते हा, तू चल आधी इकडनं. मम्मा वेट, मग मला स्टेटस अपडेट कर. स्टेटस नाही शानू बेबी, ह्या कानाचं त्या कानाला कळता कामा नाही. मीन्स मीन्स म्हणजे कुणालाही सांगायचं नाहीये. चल आपल्याला एअरपोर्टला जायचं आणि तिकट दुबईची फ्लाईट पकडायची आहे. वेट अ मिनिट, राईट नाव. आपण आत्ता दुबईला चाललोय. मग मी या ड्रेस मध्ये नाही जाऊ शकत दुबईला. प्लीज मी चेंज करू. शानू बेबी, you're looking pretty, you're looking cute. चल 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 मी नक्की चांगले दिसते? खूप क्यूट दिसते. चल चल तू लवकर आपण निघायचं. चल मम्मा. काय अगं केड्याचं काय? केड्याचं काय? यार मम्मा, तो माझा बेस्टी. आपण त्याला निदान सांगून तरी जाऊया. आपण परत कधी होते पण माहित नाही यार आपल्याला. केड्याचं काय ना, ते तयारी बघून घे. कळलं? आपण निघूया. चल लवकर, उशीर होतोय. अगं 3 तास. बॅग घे, मी 3 तास आधी रिपोर्टिंग असतं. चल लवकर. Oh my God. चल 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 लवकर. चल चल चल. कधी येणार कॅब? मम्मा 1 मिनिट दाखवते ग. परत हे सगळं हे गेलं पाहिजे आतमध्ये ना. ही बघ, ही आहे का बघ. हा समोर आहे. चल 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 चल. कम 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 कम. येस येस. कम फास्ट, कम फास्ट. वहिनी थोडं पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. मॅम नाही, मला काही नको. आता मला कशानेही बरं वाटणार नाही. सगळं संपलंय आता. मॅम प्लीज असं नका बोलू. काय बोलूशील? वहिनी घ्या ना प्लीज. नको मला रे. दादा सँडविच आणले ते खाऊन घ्यायचं. नको सौमित्र, चल. मला काही नकोय खायला प्यायला. या घशाखाली आता काही उतरणार नाही. हा अगं असं कसं चालेल. चल खाऊन घे. वहिनी घ्या ना प्लीज. समय यार त्या पाणी सुद्धा पित नाही. त्यांचं बीपी वाढेल, तब्येत बिघडेल. दादा असं कसं चालेल सांग मला. जे घडायचं ते घडून गेलंय की तू अशीच बसून राहणार आहेस का? आणि आम्ही आहोत ना सगळे. मी आहे, आनंद आहे. येस मॅम, आम्ही सगळे आहोत. तुम्ही एकट्या नाही आहात. काहीतरी सोल्युशन काढूयात आपण, हो ना म्हणजे काय सोल्युशन? मॅम? 35 करोड गेले. शेतकऱ्यांनी त्यांची कागदपत्र माझ्याकडे सुपूर्द केली होती, तीही गेली. या सगळ्यांचा विश्वासघात केलाय मी. सगळं कोणी केलं, का केलं, काही समजून नाही राहिलंय मला. कोणीतरी डोक्यामध्ये घणाचे घाव घालतायत असं वाटतंय मला. तर असं वाटून राहिलं की सगळं आता. राधा राधा राधा, तू हे असले निगेटिव्ह विचार अजिबात करायचे नाही असा. राधा बघ राधा, मी तुला काही शिकवत नाहीये, पण नेहमी चांगल्या माणसांसमोरच असे परीक्षेचे क्षण उभे राहतात की नाही. पण हे माझ्याच बाबतीत का? वहिनी सगळे पण फसलो आहेत ह्याच्यात. आम्ही पण अडकलोय. मग तुम्ही काळजी करू नका, पोलीस काहीतरी करेल. आपण शोधू त्याला. त्यांनी काय होणार आहे? गेलेला विश्वास थोडीच परत मिळणार आहे. मी विश्वासघात केला या सगळ्यांचा. फसवलंय लोकांना. राधा तू कोणालाही फसवलेलं नाहीये. हा विचार ताबडतोब डोक्यातून काढून टाकायचा, कळलंय? आणि राधा तू नको अशी खचून जाऊस प्लीज. तू इथे सगळ्यांचं इन्स्पिरेशन आहेस राधा. तू अशी खचून बसलीस तर कसं होईल सांग? आणि तो जो कोणी आहे ना, ती जी व्यक्ती आहे ना, त्याला तू हारायलाच हवी आहेस राधा. हे तुला कळत नाहीये का? आणि हे जे काय वागतेस त्याने तू खतपाणी घालतेस त्याला. राधा तुला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. कुठलीही परिस्थिती येऊ दे, तुला शांत राहावं लागणार आहे आणि निर्णय घ्यावा लागणार आहे. हा जो कोणी माणूस आहे ना राधा, त्याला सगळ्यांसमोर तुला जाब विचारायचा आहे. या सगळ्यातून बाहेर पडायचंय राधा, तुला कळतंय? आणि मला खात्री आहे या सगळ्या लोकांचा तू विश्वास परत मिळवणार आहेस. खरंच असं होईल? असंच होणार आहे.
आपण खरे होत ना राधा? आहोत ना आपण, खरे होत ना? मग खऱ्यावर कोणीही जिंकू शकत नाही. ये किधर को लेके आया तुम? हे मम्मा, अगं आय थिंक हा शॉर्टकट आहे एअरपोर्टचा. आपण लवकर पोहोचू ना, आपली दुबईची फ्लाईट नाही मिस होणार. शटाप शनू बेबी, हा रस्ता वेगळाच आहे. हा मला कुठेही ना लफंगा वाटतोय. इज इट? या मम्मा मग पोलिसांना फोन कर ना तू. पोलिसांना फोन केला तर आपण लटकू. त्यापेक्षा बेटर वे ना आपण इथेच उतरूया. चालेल. या इधर को उतरते हम. हाँ गुपचूप 35 करोडची बॅग इथे ठेवा आणि निघा. या सगळ्याचा करता करविता मीच आहे आणि तुम्ही मलाच शिकवता. गुरुची विद्या गुरुलाच शिकवताय. ते ऍक्च्युली आम्ही ते या बाहेर या, गॅरी पण बाहेर या. या या इथे समोर या. काय चाललं होतं? हा, तुम्हाला काय वाटलं 35 करोडची बॅग घेऊन तुम्ही असे वाटेल त्या कॅबने जाल आणि कुणी तुम्हाला अज्ञात स्थळी नेऊन लुटणार नाही? हा, नाही ऍक्च्युली काय आहे ते 35 crores आहेत ना, ते आम्ही कुठे सेफली असे ठेवायला. म्हणजे गप्प बसाओ, किती खोटं बोलाल? हा, काहीतरी वाटतं का? स्वतःचं डोकं चालवतं की नाही? नाही, तुम्हाला काय वाटलं हे सगळे पैसे घेऊन आपण जाऊ आणि मग काय दुबईची स्वप्न बघत होता? नाही नाही ते वेगळं, ते तसं काही सुलक्षणाबाई, मला माहितीये तुम्ही किती धूर्तात. नाही, तुम्ही तर थांबाच्या. नाही, तुझं काय चाललं होतं? मी काय केलं? नाही, ते सगळं सोड. मला आधी सांगा, पोपट कोण आहे? कोण आहे पोपट? पॅरेट माझा चांगला फ्रेंड आहे, शुगर विलेजचा. फ्रेंड आहे? हा. अगं, तुला फ्रेंड म्हणजे काय कळतं तरी का? असली कसली मित्र करतेस तू? सांगत होती त्या किड्याला सांगू नको, त्याच्यामुळे त्यांनी पिन फिरली. अहो, तुम्ही गप्पा बसाव. तुम्हाला ना प्रसंगाचं गांभीर्यच कळत नाही. तुम्हाला लक्षात येत आहे का, मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा या गुरुनाथ सुभेदारनं आयुष्यात पहिल्यांदा चोरी केली. चोरी, आणि थोडकी नाही, 35 करोडची चोरी केली त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. कशासाठी? तर तुमच्या सांगण्यावरून. नाही, तुम्हाला काही कळतच नाही. मी तुम्हाला बदाम खायला घालतोय आणि तुम्ही निघाले उकिरडे फुंकायला. काय करायला? किडे म्हणजे ना शनू बेबी. सांगा 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 तुमच्या शनू बेबीला उकिरडे फुंकायचं म्हणजे काय. जे आता तुम्ही करताय ना तेच, पण जरा नंतर सांगा निवांत. तुम्हाला तरी जरा डोकं होतं ना, तिचं एक वेळ सोडून देऊ, ते तरी वापरायचं ना जरा. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही दोघी, मी एका मोठ्या कंपनीचा सीईओ होतो. सीईओ. तुमच्यासारखे 56 एम्प्लॉईज माझ्या हाताखाली काम करायचे आणि माझं डोकं चालवायचो मी, त्याच्यावर अख्खी कंपनी चालायची. त्यामुळे आता स्वतःचं डोकं वापरणं बंद करा, कळलं? आता मी सांगतो तेवढंच करायचं. आत्ताच्या आत्ता ही 35 करोडची बॅग घ्यायची आणि केड्याच्या घरी नेऊन सोडायची. हो, स्वतःचं डोकं वापरू नका, कळलं? आणि आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही ना, तर परिणाम फार वाईट होती ना, आणि मी ते तुम्हाला दोघींनाही भोगायला लावेन. राधिकाच्या ऑफिसमधून 35 करोड चोरण्यामागे माझा एकच हेतू होता, तो म्हणजे राधिकाची बदनामी. ते 35 करोड कुठे गेले, कसे गेले, कुणी नेले, याची उत्तरं देता देता राधिकाच्या नाकी 9 येतील आणि ती कंपनी सोडून जाईल. आणि मग या कंपनीचा मालक बनेन मी. त्यामुळे आता मी सांगतो तेवढंच करा. 35 करोड सारख्या चिरकुट प्लॅन पेक्षा मला राधिकाची 300 करोडची कंपनी हडप करायची आहे. आणि काही झालं
तर या कंपनीचा ताबा मी मिळवणारच. सुनबाई, जे झालं ते झालं, पण आपल्याला हे सगळं स्वीकारायलाच लागेल. एकच समज बाई, त्यानं तुला काही केलं नाही हेच खूप मोठं नशीब आहे. पाय पैसे गेले येतील परत, ते कागदपत्र पण मिळतील, पण त्यानं तुला काही केलं असतं तर मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असतं सांग बरं. तू व्यवस्थित आहेस हेच आमच्यासाठी खूप आहे. नाही हो, अगदी बरोबर बोलते सरिता. सुनबाई, संकट तर आपल्यावर आलंय, पण यातून आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. अगं, असं निराश होऊन खचून जाण्यात काही अर्थ आहे का? हो ना ग बाई, बरोबर बोलतायत. पाहते ते कागदपत्र सगळे पोलीस तुला शोधून देतील. बरं, पैसाही आपण उभा करू. आहे मोठी रक्कम, पण करू उभी. कोणी केलं असेल समजून नाही राहील. वहिनी, मला काही कळत नाहीये, डोकंच चालत नाहीये माझं. पानवलकर साहेब, मी सावरा स्वतःला. अहो, आपण सर्वांनीच धीरानं घ्यायला हवं. काम करू नका. कुठे गेला होतास? महत्वाचं काम होतं म्हणून जरा बाहेर गेलो होतो. असं काय महत्वाचं काम होतं तुझं? ते दरवेळेला सांगायलाच पाहिजे का बाबा? का लपवण्यासारखं काय आहे त्यात? हा? बायकोच्या ऑफिसमध्ये चोरी झाली, 35 करोडची. थोडी थोडकी नाही, 35 करोड. त्याचं काहीच वाटत नाही तुला? अहो, तर कसं म्हणता बाबा? पण मला काही वाटत असलं तरी ते काय दाखवत फिरणार आहे का मी? ए, तोंड वर करून बोलायचं नाही. हा, सगळं कळतं मला. का डोकं गहाण ठेवलं नाही मी? अहो, अरे, बायकोवर एवढा मोठा प्रसंग आला असताना तिच्या सोबत राहायचं की निघून जायचं? काय बोलताय तुम्ही? हे असं बोलून काय सिंपती मिळणार आहे का तिला? सिंपती? तू काय बोलतो तुला कळतं का रे? तुला कसं कळेल रे? कळलं असतं तर ही वेळच आली नसती तुझ्यावर कधी. अहो, थोडस तू गप्प बस. याला कशाचं काही भान राहिलं नाही. अरे, मूर्ख माणसं नाही जनाची तर मनाची तरी बाळच जा. हे कोण आहेत रे? कोण आहे? आनंद, पानवलकर, जेनी, सौमित्र, कोण आहे ते? हे आपले आहेत, जवळचे आहेत. त्यांच्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर सिंपती दाखवून निघून गेले असते. पण ह्यांच्या घशाखाली घास जात नाही आहे. अजून ते आपल्या घरी देखील गेले नाही. अरे, त्यांना काही काम नसेल, ते घरदार नसेल त्यांना, पण हे सगळे थांबले तिथे का? तर सुनबाई बद्दल त्यांना काहीतरी वाटतं. पण तुला काहीच वाटत नाही. त्याला कारण आहे. त्या चोरी मागे हात तुझाच आहे कोणात.